नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। उपकार्यकारी अभियंता एम राफी वितरण जलगांव जामोद पलाशी सुपो तालुका जलगांव जामोद के किसानों ने खेत पंप बिजली के सुचारू संचालन के संबंध में 10 फरवरी को एक बयान प्रस्तुत किया। इसमें खेतों में लगी फसलें खराब हो रही है और पानी के अभाव में फसलें जल रही है। बार बार उपकार्यपालन यंत्री को ज्ञापन देकर भी ध्यान नहीं दिए जाने पर दिनांक 17 फरवरी से क्रमिक भूख हड़ताल पर बैठने की बात कही गई। समूह के पदाधिकारियों ने भूख हड़ताल मंडप पीवी डिवीजन कार्यकारी अभियंता मलकापूर का दौरा किया। मी पळशी सुपो येथील एक शेतकरी संतोष श्रीराम ठाकरे। आम्ही गेली 3 वर्ष झाले महावितरणला निवेदन देऊन राहिलो की आमच्या इथे पिंपळगाव काळेला एक नवीन ट्रान्सफॉर्मर द्या जेणेकरून आमच्या गावाचा लोड सांभाळला जाईल, परंतु त्यांनी आमच्या 3 वर्ष झाले निवेदनाला कोणतीही दखल न घेता केराची टोपली दाखवलेली आहे। संबंधित लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे कर्मचारी ऐकण्यास तयार नाहीत। त्याकरता मागच्या वर्षी आम्हाला खूप आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी आम्ही यावर्षी वारंवार निवेदनं देऊन तरीही त्यांनी आमची लाईन व्यवस्थित केलेली नाही। आम्हाला 4-4 तासच ती लाईन देत आहे। नाईलाजाने आज आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे। त्याकरता आम्ही आज इथं 8 तास नियमाने आम्हाला लाईन पाहिजे, दिवसा 8 आणि रात्री 8, तरी ॲडजस्टमेंट करून 6 तास आम्ही लाईन दिली तरी आम्हाला मान्य आहे, परंतु ते 6 तास द्यायलाही तयार नाही आहेत। म्हणून आम्ही आज इथे सर्व शेतकरी पळशी सुपोच्या उपोषणाला आलेला आहे। एकंदरीत मला वाटते आठवड्यात 116 तास वीज 16 तास आहेत, त्यापैकी आम्हाला फक्त नियमाप्रमाणे 56 तास हे वीज देतात। त्याच्यातही 56 तासात आता हे 30 तासात आलेले आहेत। आज या 30 तासात शेतकऱ्यांनी कोणतं बागायत करावं आणि काय करावं? माननीय तायडे साहेब यांनी 6 घंटे लाईन द्यायचं कबूल केलेलं आहे आणि पिंपळगाव काळे येथील जो ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव आहे हा वरिष्ठांना पाठवलेला आहे, तो अजून मंजूर झालेला नाही आहे। त्यांनी काहीतरी निविदा वगैरे काढलेल्या आहे, परंतु तो 2 वर्षापासून मंजूर आहे, तो बसवलेला नाही आहे। आणि पिंपळगाव काळे येथील जे पवार म्हणून शाखा अभियंता आहे ते तिथे हजर राहत नाही, शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही। त्या ठिकाणी 1 वर्षापासून पोस्ट व्हॅकंट आहे। पवार साहेब यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे, ते म्हणतात माझ्याकडे प्रभारी चार्ज असल्यामुळे मी तिथे नियमित जाऊ शकत नाही। आणि तोही विषय तायडे साहेब यांना सांगितला। तायडे साहेब यांनी अधीक्षक अभियंता यांना फोनवरून सांगितलं, त्यावरून अधीक्षक अभियंता बुलढाणा यांनी 8 दिवसाच्या आत तिथे एक कायमस्वरूपी अधिकारी पिंपळगाव काळे MSCBला शाखा अभियंता म्हणून कायमस्वरूपी अधिकारी देतो म्हणून कबूल केलेला आहे। आता 8 घंट्याचा एक विषय राहिला तर तायडे साहेब ते पत्र लिहून राहिलेले आहे। लवकरच हे उपोषण तायडे साहेब यांच्या हस्ते सोडण्यात येईल। धन्यवाद। जलगांव जामोद से मनोज सनांसे की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।